मेळघाटमध्ये आदिवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर। एका वर्षात 28 बलात्कार प्रकरणांची चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये नोंद। बातमीचा आढावा घेतला आहे मनोज मेळे, विशेष प्रतिनिधी मेळघाट। चला तर पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। मेळघाटसारख्या आदिवासी बहुल आणि दुर्गम भागात महिलांची सुरक्षा गंभीर संकटात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। एकट्या चिखलदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका वर्षात तब्बल 28 बलात्कार प्रकरणांची नोंद झाली असून संपूर्ण चिखलदरा तालुक्यात आतापर्यंत 32 बलात्कार झाल्याची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे मेळघाटमध्ये महिला सुरक्षित आहेत का, असा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे। मेळघाट परिसरात धारणी व चिखलदरा अशी केवळ 2 पोलीस ठाणे असून पोलीस संख्याबळ अपुरे आहे। भौगोलिक परिक्षेत्र अत्यंत मोठे व दुर्गम असल्याने तपास, गस्त व तक्रार नोंद प्रक्रियेत पोलिसांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे। चिखलदरा ठाण्यात एकच महिला अधिकारी असल्याने तपासावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे। केवळ बलात्कारच नव्हे तर घरून होऊन जाणाऱ्या महिला व मुलींची 12 प्रकरणे, खुनाची 1 घटना, गंभीर दुखापतीच्या 6 घटना, तसेच कलम 307 अंतर्गत 7 गुन्हे नोंदवले गेले आहेत। काही प्रकरणांत पीडित मुली अल्पवयीन असल्याची चर्चा असून काही गुन्हे पॉक्सो अंतर्गत असल्याची माहिती आहे। ग्रामीण भागातील वास्तव अधिकच भयावह आहे। लैंगिक शोषणानंतरही अनेक पालक तक्रार देत नाहीत, कारण फिर्याद दिल्यानंतर मुलींचा शोध लागत नाही किंवा न्याय मिळत नसल्याचा अनुभव असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। परिणामी काही ठिकाणी गावपंचायत घेऊन प्रकरणे दाबली जात असल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली आहे। काही मुली बेपत्ता असून त्यांची पोलीस दप्तरी नोंदही नाही, हे व्यवस्थेचे अपयश अधोरेखित करते। या पार्श्वभूमीवर समुपदेशन केंद्रे व जनजागृती यंत्रणा नेमक्या कुठे कमी पडत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे। शासनाचा लाखो मानधन घेणाऱ्या काही एनजीओंचे काम कागदापुरते मर्यादित असल्याचा आरोप आदिवासी नागरिकांकडून होत असून त्याचा थेट लाभ आदिवासी महिलांपर्यंत पोहोचत नसल्याचे सांगितले जात आहे। अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे कायदा सुव्यवस्था बाधित होत असल्याचे स्पष्ट दिसते। त्यामुळे जिल्हाधिकारी अमरावती, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक व महिला सुरक्षा आयोग यांनी मेळघाटवर तातडीने विशेष लक्ष केंद्रित करून अधिक महिला पोलीस कर्मचारी, सक्षम तपास यंत्रणा व प्रभावी जनजागृती राबवावी, अशी जोरदार मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडे चीफ ब्युरो मनोज मेळे, मेळघाट।